नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे, मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स। सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राइब करा। जर बस वेळेवर आल्या नाही तर आम्ही माणगाव डेपोमध्ये आंदोलन करू। रायगड जिल्ह्यातील माणगाव आगारातून तळा येथे येणारी बस आणि तळा येथून गणेशनगर मुक्कामी जाणारी बस नियमित येत नसल्यामुळे तळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। तळा हा दुर्गम आणि डोंगरी तालुका असून तळा तालुक्यातील गावांसाठी येणाऱ्या सर्व बस रोहा, माणगाव आणि मुरुड आगारातून सोडल्या जातात, पण माणगाव येथून चरई बुद्रुक मार्गे येणारी सकाळची बस नियमितपणे येत नसल्यानं विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान होत असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितलंय। तसेच तळा येथे शिक्षणासाठी गणेशनगर, पन्हेळी, तळेगाव आदी गावातून विद्यार्थी येतात, पण या गावात बस नियमित न आल्यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात येऊ शकत नाहीत। त्यांचं मोठं नुकसान होत असल्याच्या तक्रारी आहेत। रायगड जिल्ह्यात मंत्र्यांचा कार्यक्रम लावला, बस तिकडे, यात्रा आली, बस तिकडे, मग विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यायचं कसं, असा प्रश्न सर्वत्र चर्चेला जात आहे। एका बाजूला लाडकी बहीण म्हणून जाहिरात करायची आणि दुसऱ्या बाजूला लाडकी बहीण शिक्षणापासून वंचित ठेवायची, अशा भावनाही विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत। श्रीवर्धन मतदारसंघातून निवडून आलेल्या नवनिर्वाचित आमदार आदितीताई तटकरे यांनी या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज आहे। माणगाव आगारातून तळा येथे येणारी बस वेळेवर येत नसल्यामुळे या लाडक्या बहिणींना शिक्षणापासून वंचित राहावं लागत आहे। माणगावचे आगार व्यवस्थापक तळा बसकडे जाणून बुजून दुर्लक्ष करतात का, अशी चर्चा सुरू आहे। तर तालुक्यातील गावामध्ये बस नियमित आणि वेळेवर सुरू असताना मग तळा तालुक्यावरच अन्याय का केला जातो, असे अनेक प्रश्न चर्चिले जात आहेत। मुरुड तळा मार्गे पुणे ही बस सुद्धा नियमित सुरू ठेवावी, अशी नागरिकांची मागणी आहे। तळा तालुक्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, सामाजिक संघटना, संस्था, व्यापारी, पत्रकार आणि शिक्षकांनी माणगाव, रोहा आणि मुरुड आगारातून तळा येथे येणाऱ्या सर्व बस नियमित आणि वेळेत कशा येतील याकडे लक्ष देण्याची गरज आहे, कारण आपल्या मुलांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे। तळा येथे माणसांची ये-जा वाढली तरच बाजारपेठ पण चांगल्या फुलतील, ग्राहकांची वर्दळ वाढेल आणि व्यापारी आणि बसच्या उत्पन्नात आपोआप वाढ होईल। इथून पुढे माणगाव, रोहा आणि मुरुड आगारातून तळा येथे येणाऱ्या सर्व बस नियमित आणि वेळेवर आल्या पाहिजेत, याकडे एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरतशेठ गोगावले आणि रायगडचे विभाग नियंत्रक श्री घोडे यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे। नमस्कार, मी शीतल दिनेश शेलार। मी तळेगाव या गावातून तळा इथे कॉलेज शिकायला येते। दर टायमाला तळावरून सुटणारी नेहमीची वस्तीची 6ची बस गणेशनगर ही बंद असते। आम्हाला नेहमीचे सकाळचे 2 तास भेटत नाही आणि आम्हाला ते 2 तास खूप इम्पॉर्टंट आहे। सरकारने तर लाडकी बहीण योजना ही सुरू केली आहे, पण त्या लाडकी बहीण योजनेचे काय फायदा जर 6ची बस गणेशनगर ही जर आली नाही तर आमचे 2 लेक्चर जातात। हे तर आजच नाही, हे खूप वेळा झालंय, परीक्षेच्या वेळी सुद्धा झालेलं आहे। काही वेळेस आमचे 2 लेक्चर ऑफ जातातच, पण परीक्षेच्या वेळी आमच्या 2 परीक्षा सुट्टीच्या नंतर घेतल्या गेल्या। असं जर चालणार आहे तर आम्ही शिकणार कसे? आमचं शिक्षण अपूर्ण राहतोय। फक्त एवढीच सरकारला विनंती आहे की तुम्ही 6ची बस गणेशनगर ही नियमित चालू करा, बस। धन्यवाद। नमस्कार, मी ओमकार नामदेव भटाणे। मी पन्हेरी येथून तळा येथे शिकण्यासाठी येतो आणि 12वी सायन्समध्ये आहे आणि आम्हाला पन्हेरीवरून तळा येथे येण्यासाठी जी वस्तीची बस आहे, गणेशनगर वस्तीची बस आहे, ती 6 वाजता येते, पण ती काही कारणास्तव ते आमच्या इकडे येतच नाही। त्यामुळे आमचं कॉलेजचे लेक्चरसुद्धा मिस होतात। त्यामुळे आम्ही कॉलेजच्या लेक्चरला येऊ शकत नाही आणि मग आमचा अभ्यास पूर्ण होत नाही। त्याचप्रमाणे आम्ही दर महिन्याला पैशाने पास काढतो, परंतु एसटी ना आल्यामुळे ते पैशाचे म्हणजे पासचे पैसेसुद्धा फुकट जातात आणि बस एक दिवस येते तर कधी येत नाही, असं होतं। जर यापुढे जर बस आल्या नाही तर आम्ही सर्व मिळून आंदोलन काढू। नमस्कार, माझे नाव सितिजा गोविंद जाधव। मी पन्हेली येथून तळा येथे शिकण्यासाठी येते। मी इयत्ता 12वीला आहे, सायन्सला आहे, परंतु आम्ही जिथे कॉलेजला येतो तिथे येणारी बस म्हणजे गणेशनगरवरून सकाळी 6ची बस आहे, परंतु ती बस कधी कधी बंद करण्यात येते। काही राजकीय कार्यक्रम असतील त्यासाठी आमची बस बंद करण्यात येते। तसेच काही कार्यक्रम आले किंवा फंक्शन्स वगैरे असतील तेव्हाही आमची बस बंद करण्यात येते। असे आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे।
तसेच आमचे लेक्चर मिस होत आहेत आणि आता आमची बोर्डाची परीक्षा देखील जवळ आलेली आहे. पण असे होत असले तर आमचा अभ्यास देखील होत नाही आहे. त्यामुळे आमचे खूप मोठे नुकसान होत आहे आणि तिकडून कधी कधी तर एक्झाम टाईममध्ये देखील बस बंद करण्यात येतात आणि मग आमचे शैक्षणिक नुकसान होते. ज्यांना अवेलेबल आहे ते प्रायव्हेट गाड्या करून येतात, पण त्याही अवेलेबल नाही आहेत. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होते. पेपर देखील लेट देण्यात येतात, परंतु बोर्डाचा पेपर असा घेऊ तर नाही शकत ना. तर आमच्या बस नियमित चालू कराव्या ही विनंती. नमस्कार. आम्ही रोज वेळेवर कॉलेजसाठी निघून येतो, पण बस येत नाही. कधी कधी तर बस येतच नाही. त्यामुळे आमचा अभ्यास बुडतो आणि लेक्चर मिस होतात. मी अशी विनंती करतो की बस वेळेवर पाठवा आणि रोज वेळेत बस यावी अशी विनंती करतो. धन्यवाद. जर बस वेळेवर आल्या नाही तर आम्ही माणगाव डेपोमध्ये आंदोलन करू. सामान्य जनतेचा बुलंद आवाज. सत्य पोलीस टाइम्स.